एरंडोल तालुक्यात 2 दिवसापूर्वी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे एरंडोल तालुक्यातील विहिरींच्या पाणी पातळीत 4 ते 5 फूट वाढ झाली. अंजनी धरणासह लघु प्रकल्पही ओसंडून वाहू लागल्याने तालुक्यातील जनतेची पाण्याची चिंता मिटली. जामनेर शहरातून जाणारे भुसावळ छत्रपती संभाजीनगर रस्त्याच्या कामामुळे मंगळवारी सकाळपासूनच एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहनधारकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागला. चोपडा तालुक्यात सततच्या पावसाने पिके सडली असून कापसाच्या कैऱ्याही कुंजल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती नाजूक झाली. खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती निर्माण झाली. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे ते तिरपड गावाच्या हद्दीत शिवरस्त्यावर शेतालगत शेतमजुरांना बिबट्याचे मृत शावक मंगळवारी सकाळी 10 वाजता आढळून आले. या घटनेची वन विभागाला माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या शावकावर अंत्यसंस्कार केले. पाचोरा तालुक्यातील वेरुडी खुर्द येथे शेतात फवारणी करत असताना सरपतच झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतातच मृत्यू झाला. पारोडा तालुक्यातील सार्वे बुद्रुक येथे एसटी बस थांबा मंजूर असूनही अद्याप प्रत्यक्षात बसेस थांबत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली. बडगाव तालुक्यातील कोसगावात यंदा कपाशीची खरेदी सुरू झाली असून प्रथम विक्रीसाठी कापूस घेऊन आलेल्या बिवसन पाटील या शेतकऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यंदा कपाशीला 6,925 रुपये एवढा भाव मिळाला. अमळनेर तालुक्यातील लोणखुर्द येथे 36 वर्षीय शेतकऱ्याने कर्जाच्या बोजा व नापिकीला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना 9 रोजी घडली. बडगाव ते वारे दरम्यान निंबोरी फारशी पुलाजवळ खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनधारक. पावसाळ्यात या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडल्याने त्यात पाणी साचून राहिल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. अमळनेर तालुक्यात अजूनही काही वस्त्यांमध्ये मूलभूत हक्क मिळण्यासाठी लोकांना लढावे लागत आहे. अमळनेर तालुक्यातील देखू बुद्रुक तांडा हे त्यांचे उदाहरण ठरत आहे. या तांड्यावरील बंजारा समाज आजही स्मशानभूमीच्या अभावामुळे आप्तस्वकीयांच्या अंत्यसंस्कारासाठी भर पावसात ताडपत्रीखाली चिता पेटवत असल्याचे दिसते. अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे ईद ए मिलादुन्नबी निमित्त मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात आणि शांततेत मिरवणुकीचे आयोजन केले होते. हा धार्मिक उत्सव घरोघरी श्रद्धेने साजरा करण्यात आला. स्थानिक मशिदी रंगीबिरंगी रोषणाई व पताकांनी सजवण्यात आल्या होत्या. एरंडोल तालुक्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर क्राईम व आरोग्यविषयक कार्यशाळा नुकतीच पार पडली. पारोडा तालुक्यातील मसवय शिबिरात सोमवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली असता 13 लाख रुपये किमतीच्या 164 किलो अफू व एवज असा 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमळनेर तालुक्यातील कडमसरी येथे पुराचे पाणी वाहून न जाता स्थगितीने बंधाऱ्यात सोडून पूर नियंत्रणासाठी मारवड येथील माडर नदीवर बांधण्यात आलेल्या आर्य टाईप बंधाऱ्यामुळे यंदा माडर नदीत पाण्याचा साठा निर्माण झाला. अमळनेर शहरात सोमवारी मिरवणुकीत आरडाओरडा केल्यामुळे दोन्ही गटातर्फे एकमेकांवर दगडफेक करणारे दोन्ही गटातील 10 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस मध्यस्थी करायला धावले असता पोलिसांच्या दिशेनेही दगडफेक केली गेली. सुदैवाने यात कोणतीही जखम झालेली नाही. एरंडोल तालुक्यात मराठा आरक्षणासंदर्भात 2 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेला जी आर रद्द करण्यात यावा या मागणीसाठी महात्मा फुले समता परिषदेतर्फे उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांना 9 सप्टेंबर 2025 रोजी निवेदन देण्यात आले. जामनेर तालुक्यातील वाकोद येथील राणी दांजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. राज्यभरातून 89 स्पर्धकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे या स्पर्धेत 3ही गटामध्ये पहिला क्रमांक मुलींनी मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. निवडणूक आयोगाने बूथ लेव्हल ऑफिसर BLO पर्यवेक्षक आणि इतर निवडणूक अधिकाऱ्यांच्या मानधनात मोठी वाढ केली. तब्बल 10 वर्षांनंतर झालेली या वाढीमुळे BLOंना आता वार्षिक 6,000 ऐवजी 12,000 रुपये मानधन मिळणार. या निर्णयामुळे निवडणूक कामामध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. याचा लाभ निवडणूक यंत्रणेचे काम पाहणाऱ्या 7,407 जणांना मिळणार आहे. जामनेर तालुक्यातील पोहर येथे विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या पोस्को कायद्याविषयी माहिती देण्यासाठी सावित्रीबाई फुले विद्यालय पोहर येथे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती शिबिराचे आयोजन केले होते.
चाळीसगाव तालुक्यातील ओबीसी प्रवर्गातील समाज बांधवांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन सादर केले। या निवेदनात मराठा समाजाला आरक्षण द्यावे, परंतु त्यासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी करण्यात आली। पारोळा ते बडगाव रस्त्यांचे सुरसलेले विस्तारीकरणाचे काम शेतकऱ्यांच्या पिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। रस्त्यांच्या दोन्ही बाजूंच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून कापूस तसेच शेडनेटमधील भाजीपाला पाण्यात बुडून गेला। जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि बाजारपेठेत आवक वाढल्यामुळे हिरव्या मिरचीचा भाव मोठ्या प्रमाणात घसरला। परिणामी मिरची उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले। विशेष म्हणजे बाजारात ग्राहकांना अजूनही मिरची 50 ते 60 रुपये किलोने मिळत आहे। त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक त्यांच्या दरामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे। बडगाव तालुक्यात सेवा हमी पंधरवड्यानिमित्त भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांच्या अडचणीबाबत सभा 11 रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली। घरकुल बांधायचे आहे पण जमीन नाही अशा लाभार्थ्यांसाठी ही सभा आयोजित करण्यात आली असून जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत। चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथे गुरुदत्त दूध उत्पादक सोसायटीच्या वार्षिक सभा अध्यक्ष वाल्मिक बाबूराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। अमळनेर तालुक्यातील डेकू खुर्द येथील 83 वर्षीय रघुनाथ पाटील सोनवणे यांचा पारोडा वाघोरे गावाजवळ झालेल्या बस आणि टेम्पोच्या धडकेत जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान 5 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला। 20 ऑगस्ट रोजी झालेल्या या भीषण अपघातात टेम्पो चालक जागीच ठार झाला होता। या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रघुनाथ पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। मृतांच्या नातेवाईकांनी जखमींना तातडीने मदत देण्याची मागणी केली। खरीप पिकांची ई-पीक पाहणी नोंदणीची अंतिम मुदत 15 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली। सर्व शेतकऱ्यांनी DCS मोबाईल ॲपद्वारे आपल्या शेतातील पिकांची नोंदणी करणे बंधनकारक आहे। नोंदणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते। शेतकऱ्यांनी ॲपमध्ये विचारलेल्या सोप्या प्रश्नांची उत्तरे भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी। जिल्हा परिषदेच्या CEO मिनल करणवाल यांनी मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान राबवण्यात येत असल्याचे सांगितले। या अभियानाच्या यशासाठी ग्रामपंचायती, ग्रामस्थ, शासकीय कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले। या अभियानाद्वारे ग्रामपंचायती आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होतील। स्वच्छता, जलसंधारण, महिला व बाल सक्षमीकरण, डिजिटल ग्रामपंचायत यावर भर दिला जाणार। सहभागामुळे ग्रामविकासाला गती मिळून शाश्वत प्रगती साध्य होईल असेही त्यांनी स्पष्ट केले। उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। मतदानानंतर त्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक जनप्रतिनिधीने आपली भूमिका पार पाडणे आवश्यक असल्याचे सांगितले। उपराष्ट्रपती निवडणूक प्रक्रियेला अत्यंत गांभीर्य असून देशाच्या सर्वोच्च पदांवर सक्षम व्यक्तींची निवड व्हावी ही अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले। रक्षाताईंच्या मतदानामुळे उत्तर महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण दिसून आले। या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले। पाचोरा शहरात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या एकता फाउंडेशनने ईद-ए-मिलाद निमित्त आठवड्याभरात विविध सामाजिक उपक्रम राबवले। यंदा मोहम्मद पैगंबर यांच्या 1500व्या जयंतीनिमित्त हा उत्सव अधिक उत्साहात साजरा करण्यात आला। या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणून फळे आणि खाद्यपदार्थाचे वाटप करण्यात आले। पाचोरा शहरात निघणाऱ्या ईद-ए-मिलादच्या जुलूसमध्ये नेहमीच मोठी गर्दी असते।